नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम चमचमीत अशी एकदम टेस्टी अशी आणि ऐकल्याबरोबर तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी घेऊन आलोय। म्हणजे अंडा 65 ची रेसिपी। सुटले की नाही तोंडाला पाणी? ज्या प्रकारे तुम्ही चिकन 65 गोबी 65 एखाद्या गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये वगैरे खाताना अगदी त्याच पद्धतीचा अंडा 65 बनला जातो आणि खायला एकदम टेस्टी एकदम चमचमीत लागतो। चला तर मग जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो सगळ्यात आधी इथं मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत। 4 अंडी आहेत। यामधला जो पिवळा बलक असतो ना तो आपल्याला काढायचा आहे आणि वरचा जो पांढरा भाग असतो ना तो वेगळा करायचा आहे। तर अशा प्रकारे चाकूने मी थोडासा कापून घेतो। हे बघा अशा प्रकारे ही अंडी कट करून घ्यायची आहेत आणि आतला जो पिवळा बलक असतो ना तो काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळ्या अंड्याचं मी काढून घेतो। हे बघा मित्रांनो आतमधला जो पिवळा बलक आहे ना तो काढून घेतलेला आहे अंड्यामधला। तर हे बघा मित्रांनो बाहेरचा जो पार्ट आहे ना अंड्याचा अशा प्रकारे एकदम बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एकदम जास्त बारीक पण झाला नाही पाहिजे आणि एकदम जाड पण राहिला नाही पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अंडा। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मी अंडा जो आहे ना कट करून घेतलेला आहे। आता यामधला जो बलक होता ना पिवळा बलक तो पण यामध्ये मी टाकून घेतो आणि ते व्यवस्थित अशा प्रकारे फोडून घेतो। म्हणजे त्याच्या गाठी वगैरे असतात ना त्या राहिल्या नाही पाहिजे त्यामध्ये। हे बघा अंड्याचा वरचा जो पांढरा भाग आहे ना आणि आतमधला जो पिवळा बलक आहे तो चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे इथं। आता मित्रांनो यामध्ये टाकून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा। आता यामध्ये थोडासा हळद टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये लाल मिरचीची पावडर। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला। हे आहे चवीपुरतं मीठ। थोडेसे बारीक कापलेले हिरव्या मिरच्या आहेत यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा। आता थोडंसं यामध्ये कोथिंबीर टाकून घेतो। आता मित्रांनो यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला तांदळाचं पीठ। एकदम बारीक असं पीठ आहे। 2 चमचे किंवा 3 चमचे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या तांदळाच्या पिठानं बाइंडिंग येतं यामध्ये आणि त्याचबरोबर जेव्हा आपण अंडा 65 तळून घेऊ ना तेलामध्ये तेव्हा एकदम कुरकुरीत बनतात। तर 3 चमचे यामध्ये मी टाकून घेतलेले। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये टाकलेलं तांदळाचं पीठ मसाले आणि अंडा वगैरे जे आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता थोडंसं तुम्हाला एकदम वाळलं आणि एकदम मोकळं दिसत असेल पण आपण यामध्ये थोडंसं कच्चं अंडं पण टाकणार आहोत त्यामुळे एकदम चांगलं बाइंडिंग होऊन जाईल। हे बघा मसाले वगैरे जे आहेत ना सगळं चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे। आता मित्रांनो मी इथे एक कच्चं अंडं घेतलेलं आहे। हे आता फोडून घेतो आणि यामध्ये टाकून घेतो। हे बघा अंडं टाकलेलं आहे। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे बाइंडिंग आलेली की नाही? मगाशी एकदम मोकळं होतं सुटसुटीत होतं। आता कच्चं अंडं टाकून याला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे याला बाइंडिंग आलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला अंडा 65 चा जो मिक्स असतो ना तो रेडी झालेला आहे। आता याला आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो मी इथं एका कढईमध्ये ना तेल तापवून घेतलेलं आहे। एकदम मीडियम असं तेल तापवून घेतलेलं आहे। जास्त कडक असं तापवायचं नाही आपल्याला। तर मित्रांनो मगाशी मी अंड्याचा जो मिक्स तयार करून ठेवला होता ना ते जे असे एकदम मीडियम साईजमध्ये बॉल तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही बॉल्स तयार करून घेऊ शकता आणि तळण्यासाठी आपल्याला एकदम सोपं पडेल। हे बघा एकदम मीडियम साईजचे बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता हे जे बॉल आहेत ना या तेलामध्ये मी सोडून घेतो आणि एकदम चांगल्या प्रकारे यांना तळून घेतो। आणि गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवला तरी चालेल। तळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो पण एकदम चांगल्या प्रकारे सगळीकडून तांबूस असा कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे बॉल्स। एकदा का हे बॉल्स तेलामध्ये चांगल्या प्रकारे सेट झाले ना मग त्यानंतर थोडंसं तुम्ही यांना हलवू शकता। गॅस जो आहे ना सांगितल्याप्रमाणे एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि हे बॉल्स एकदम चांगल्या प्रकारे तांबूस असा कलर येईपर्यंत वरून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपले जे बॉल्स आहेत ना अंड्याचे बॉल्स तळून रेडी झालेले आहेत। वरून छान तांबूस असा कलर आलेला आहे आणि वरून छान कुरकुरीत पण झालेले आहेत। कुरकुरीत झालेले आहेत एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत।
तर अशा प्रकारे बाकीचे जे बॉल्स आहेत ना, अंड्याचे बॉल्स, ते पण मी तेलामध्ये तळून घेतो. तर मित्रांनो, आता आपण अंडा 65 तयार करायला स्टार्ट करूया. त्यासाठी मी थोडंसं तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. मगाशी जे तळून घेतलं होतं ना, तेच तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतो. कढीपत्त्याला आधी थोडंसं चांगल्या प्रकारे तळून घेतो तेलामध्ये. चांगलं कुरकुरीत झालं पाहिजे. गॅस जो आहे ना, एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि कढीपत्ता चांगल्या प्रकारे म्हणजे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी कढीपत्ता जो आहे ना, चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून गेलेला आहे. चांगला छान कुरकुरीत झालेला आहे. इथं बघू शकताय. आता यामध्ये मी थोडासा इथं बारीक कापलेला लसूण टाकून घेतो. आता मी यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतो, बारीक कट केलेली. आता हे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतो. हा मस्त वास येतोय कढीपत्त्यांचा वगैरे. तळताना जो वास येतो ना, एकदम घरभर असा दरवळतोय. हे बघा, एकदा का लसूण आणि मिरची चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून झाली ना, आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेला कांदा. आता ह्या थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या आहेत, बारीक कट करून घेतलेले. आता कांदा आणि कोथिंबिरीच्या ज्या काड्या होत्या ना, त्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घेतो. हे बघा, कांदा एकदम मस्त छान असा मऊ पडलेला आहे. आता कांद्याला चांगला परतून झाला ना, आता यामध्ये टाकून घ्यायचा आपला रेड चिली सॉस. आता रेड चिली सॉस बरोबर ना टोमॅटोचा सॉस पण टाकून घ्यायचा यामध्ये. रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉसला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. एका अर्ध्या मिनिटासाठी चांगल्या प्रकारे रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस परतून घेतला ना, आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आपले अंडा 65चे जे तळून घेतलेले गोळे होते ना, बॉल्स होते, ते यामध्ये टाकून घ्यायचे. अंडा 65चे गोळे म्हणजे बॉल्स, यांना चांगल्या प्रकारे टॉस करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि बाकीचा जो मसाला आहे ना, तो बॉल्सवरती चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. गॅस जो आहे ना, थोडासा मोठा ठेवायचा आणि मस्तपैकी यांना टॉस करून घ्यायचा मोठ्या गॅसवरती. आता मित्रांनो, यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. एकदा का मीठ टाकून झालं की चांगल्या प्रकारे यांना अजून थोडंसं टॉस करून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे अंडा 65 आपला रेडी झालेला आहे. हा मस्त असा वास सुटतो याचा. यामध्ये टाकलेला जो मसाला वगैरे आहे ना, कढीपत्त्याचा वगैरे, एकदम मस्त असा वास येतोय. एकदम छान चमचमीत झालेले आहे दिसायला तरी. तर अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला अंडा 65 रेडी झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम चमचमीत अशी आणि एकदम छान कुरकुरीत अशी आणि त्याचबरोबर टेस्टला तर एकदम खतरनाक असे झालेले आहेत आपले अंडा 65. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता आणि मस्तपैकी पार्टीला किंवा विकेंडला वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. तर मग काय म्हणताय मित्रांनो, कसे झालेत अंडा 65? एकदम मस्त झालेत की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत. तुम्हाला खाऊन पण दाखवतो म्हणजे तुमचाही विश्वास बसेल. तर मी सगळ्यात आधी एकदा टेस्ट करून बघतो. हा बघा मित्रांनो, एकदम चमचमीत झालेले आहे. कलर वगैरे एकदम छान आलेले आहे. इथं तुम्ही बघू शकताय. हा मित्रांनो, एकदम अप्रतिम, एकदम टेस्टी. आता काय सांगू तुम्हाला, लई भारी झालेले आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. हे असे अंडा 65 ना मी कुठंच नाही खाल्लेत. एकदम मस्त झालेले आहेत आणि घरच्या घरी एकदम मस्तपैकी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर मग पटापट प्लॅन करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. तोपर्यंत मी एक खाऊन घेतो. भारी.